उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. सुमारे पाऊण तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण आणि भविष्यातील राजकीय फेरबदलांबाबत खलबते झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार उपस्थित होते. तत्पूर्वी सुनेत्रा पवार यांनी मुंबईत मंत्रालयातील आपल्या दालनाचा पदभार स्वीकारला. यावेळी अजित पवारांच्या आठवणीने त्या भावुक झाल्या होत्या. आगामी काळात राष्ट्रवादीच्या पुनर्गठनाबाबत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. बीड येथे पोलीस भरतीच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या दीपक वाहुळे या तरुणाचा बुधवारी दुपारी हृदयद्रावक मृत्यू झाला. परळी येथील मांडेखेल गावचा रहिवासी असलेला दीपक सकाळी भरतीसाठी मैदानात दाखल झाला होता. 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर त्याला अचानक डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला. मैदानावर प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या दीपकने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. बारामती येथील विमान अपघातात मृत्युमुखी पडलेली फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हिच्या वडिलांनी या घटनेवर गंभीर संशय व्यक्त केलाय. हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करताना त्यांनी सांगितलं की प्रवासापूर्वी केवळ पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आलं होतं. यापूर्वी अजित पवारांनी नेहमी काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. मात्र अपघाताच्या दिवशी त्यांना पांढऱ्या रंगाचे विमान का दिले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सकाळी 6 वाजता मुंबईत वाहतूक कोंडीमुळे पायलट पोहोचला नाही हा दावाही त्यांनी फेटाळून लावला. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही विमानातील तांत्रिक बिघाड आणि सर्किट ब्रेकमध्ये छेडछाड झाल्याचा संशय व्यक्त करत मुख्य पायलटच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारने वंदे मातरम या राष्ट्रीय गीताबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार आता सर्व सरकारी कार्यक्रम, शाळा आणि औपचारिक समारंभांमध्ये राष्ट्रगीत जन गण मन सुरू होण्यापूर्वी वंदे मातरमची 3 मिनिटे 10 सेकंदांची 6 कडव्यांची आवृत्ती वाजवली जाईल. गृह मंत्रालयाने स्पष्ट केलंय की हे गीत वाजवले जात असताना उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने सन्मानार्थ उभं राहणं बंधनकारक असेल. राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांसह नागरी पुरस्कार सोहळ्यांमध्येही हा नियम लागू असेल. मात्र चित्रपटगृहांना यातून सवलत देण्यात आली आहे. राष्ट्रीय भावना आणि गीताचा सन्मान राखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलंय. राहुल गांधी यांनी सरकारवर ऊर्जा सुरक्षा आणि IT क्षेत्र अमेरिकेच्या दावणीला बांधल्याचा आणि देशाला विदेशी शक्तींना विकल्याचा खळबळजनक आरोप केला. या विधानावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल करणार असल्याचे जाहीर केलंय. देशाला विकण्याची हिंमत असणारा कोणीही जन्माला आलेला नाहीये अशा शब्दात किरण यांनी गांधींना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींवर टीकास्त्र सोडताना हा अर्थसंकल्प सर्वजन हिताय असल्याचं म्हटलं असून काँग्रेसच्या काळातच अर्थव्यवस्थेचे नुकसान झाल्याचा पलटवार केलाय. भारत आणि अमेरिका यांच्यातील ताज्या व्यापार करारात अमेरिकेने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून नवीन फॅक्टशीट जाहीर केली आहे. या नव्या बदलानुसार अमेरिकेने कृषी उत्पादनांच्या यादीतून डाळींचा उल्लेख पूर्णपणे वगळला असून भारताकडून होणाऱ्या $500 अब्ज खरेदीबाबतची वचनबद्धता आता केवळ हेतू या स्वरूपात मांडली आहे. रशियन तेल आयातीमुळे भारतीय व्यावसायिकांवर लादलेला 25% दंड मागे घेण्याचा मोठा निर्णय अमेरिकेने घेतला असून यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना सुमारे 40,000 कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे. डिजिटल सेवा शुल्काबाबतही अमेरिकेने मवाळ भूमिका घेत केवळ चर्चेची तयारी दर्शवली आहे. जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो हे केरळच्या ठान्या नाथन यांनी सिद्ध केलंय. जन्मजात 100% दृष्टीहीन असूनही ठान्या यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्याच्या पहिल्या दृष्टीहीन महिला न्यायाधीश होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी आपल्या या प्रवासात स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर
ब्रेल लिपी आणि ऑडिओ नोट्सचा प्रभावी वापर करून अभ्यासातील अडथळे दूर केले. अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी मिळवलेलं हे यश थक्क करणार आहे. कन्नूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेताना त्या वर्गातील एकमेव दिव्यांग विद्यार्थिनी होत्या, मात्र त्यांनी सदैव प्रथम क्रमांक टिकवून ठेवला. विशेष म्हणजे 2013 मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे देशातील पहिले 100% दृष्टिहीन न्यायाधीश बनले होते. त्यानंतर हा बहुमान मिळवणाऱ्या थानिया या देशातील दुसऱ्या व्यक्ती ठरल्या. त्यांच्या या यशाने शारीरिक मर्यादांवर मात करून स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना नवी उमेद दिली आहे. येत्या 17 फेब्रुवारीला निसान मोटर इंडिया आपली बहुप्रतीक्षित 7 सीटर निसान ग्रेव्हाइट भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार असून यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ही कार प्रामुख्याने रेनो ट्रायडरच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असून ही सब 4 मीटर कॉम्पॅक्ट MPV सेगमेंटमध्ये दाखल होईल. आकर्षक LED, DRL, मोठी ग्रिल आणि स्पोर्टी बंपरसह या कारचा लुक आधुनिक असेल. इंटिरियर मध्ये लवचिकता जपण्यासाठी तिसऱ्या रांगेतील सीट काढण्याची सुविधा आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, वायरलेस कनेक्टिव्हिटी यांसारखे प्रगत फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध असेल. बजेट फ्रेंडली किमतीत ही कार लॉन्च झाल्यास ती मारुती एर्टिगा सारख्या गाड्यांना तगडी स्पर्धा देऊ शकते. प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव सध्या चेक बाउन्स प्रकरणी तिहार तुरुंगात असून त्यांच्या जामीन अर्जावर 12 फेब्रुवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार आहे. राजपाल यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय. 2010 मध्ये अतापता लापता चित्रपटासाठी घेतलेले 5 कोटींचे कर्ज न फेडल्यामुळे राजपाल यांना 6 महिन्यांची शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे 19 फेब्रुवारीला त्यांच्या पुतणीचं लग्न असून त्याआधी त्यांना दिलासा मिळण्याची आशा कुटुंबियांनी. संपूर्ण सिनेसृष्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून आता सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट इतिहासातील सर्वात अटीतटीचा सामना रंगलाय. 187 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेली पहिली सुपर ओव्हर ही 18 धावांनी टाय झाल्याने दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तान समोर 24 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते. रेहमानुल्ला गुरबाजने केशव महाराजला सलग 3 षटकार ठोकून खळबळ उडवून दिली. मात्र शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना गुरबाज झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने 4 धावांनी विजय मिळवला. गुरबाजने मुख्य सामन्यातही 84 धावांची झुंजार खेळ केली. या पराभवानंतरही अफगाणिस्तानच्या चिवट संघर्षाने चाहत्यांची मनं जिंकली.